हे गाईज, इट्स रिया कदम हिअर. तर भाऊबीज आहे आज आणि हा व्लॉग लेट येतो आहे तुमच्याकडे. तर आम्ही चाललो आहे पनवेलला मोठ्या काकांकडे. तर आम्ही चाललो आहे भाऊबीज सेलिब्रेट करायला. तर बघूया कशी होते भाऊबीज. आता आम्ही आलो आहे. आता आम्ही वरती जाऊ. किती वाजलेत? 2:30 झालेत. अराउंड 2 मिनटं आहेत 2:30 व्हायला. 2:30 झालेत आणि आता वरती जायचं आहे. तर जेवू डायरेक्ट जाऊन. आता जेवण जर रेडी असेल तर जेवू. आधी वरती जाऊया. थोडा ब्राईटनेस कमी दिसतोय, बट चला आपण वरती जाऊन बघूया काय होतंय काय नाही. तर आता मी वरती आली आहे घरी आणि हे इथे झोपले होते, तर झोपून उठलेत आता आणि मॅच बघतायत. इथे मॅच चालू आहे आणि आता मी त्यांना माझी मेहंदी दाखवली, सगळं केलं. म्हणजे आता जेवण बनतंय किचनमध्ये. आता मी जेवायला टाईम आहे थोडासा. आज लेट झाला आहे कारण मी अचानक सांगितलं आहे ना की बिर्याणी खायची आहे मला. आवाज कमी करा ना तुम्ही. मी अचानक फोन करून सांगितलेलं सकाळी की मला बिर्याणी खायची आहे, म्हणून आता ती बिर्याणी बनवत आहे किचनमध्ये. आणि नंतर आता थोडा टाईम लागणार आहे बनायला. मी दाखवते तुम्हाला सगळं रेडी. मध्येच रिमोट हे करतायत. मी दाखवते तुम्हाला कशी रेसिपी वगैरे बनवतात, कारण इतकं जेवण काही झालं नाही अजून. तर मी तुम्हाला दाखवू शकते कशी बिर्याणी बनवणार आहे. सो इथे मला ॲपल ज्यूस दिला होता पियायला. दूध मिक्स केलेलं त्याच्यात आणि ॲपलचे पीसेस होते. सो आता बिर्याणी बनवायची प्रोसेस चालू आहे. तर आधी टोपात पूर्ण घी लावून घेतलेलं. आता घी लावून झालं आहे. आता त्याच्यात जो बॉईल केलेला राईस होता तो आता टाकायचा आहे. थोडासाच टाकायचा आहे कारण आपण लेअरवाली बिर्याणी बनवणार आहे. सो थोडा राईस टाकून सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा चांगला. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर चिकनची ग्रेव्ही येणार आहे, जी मी तुम्हाला दाखवलेली. आता याच्यावर मस्त ही चिकनची ग्रेव्ही दिसते, ती आधी मिक्स करून घ्यायची आणि मस्त चिकनचे पीसेस पण असे स्प्रेड करून घ्यायचे सगळ्या बाजूने. सो आता चिकन स्प्रेड करून झाल्यावर परत त्याच्यावर राईस टाकायचा. तो पण परत नीट स्प्रेड करून घ्यायचा सगळीकडून. आणि मग ही सेम प्रोसेस करायची. आता परत चिकन नीट स्प्रेड करायचं. आता ही लास्ट लेअर आहे. सो चिकन स्प्रेड केल्याच्या नंतर ह्याच्यावर परत एकदा राईस टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मग थोडासा कलर टाकायचा, जेणेकरून कलर येईल थोडासा राईसला.
लास्ट प्रोसेस, थोडासा राईसवर फूड कलर टाकायचा, एकदम थोडा टाकायचा आहे. आता फूड कलर टाकल्याच्यानंतर ह्याला चांगलं पॅक करून घ्यायचं आहे आणि 5-10 मिनटं दमवर ठेवायची आहे बिर्याणी, एकदम स्लो गॅसवर. बिर्याणी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. सो आता आपली गरमागरम बिर्याणी झाली आहे, तर आपण ओपन करूया. ओपन केल्या एवढ्या वाफा येत होत्या ना, तर मस्त गरमागरम बिर्याणी रेडी आहे, चिकन दम बिर्याणी. आता आपण याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान बिर्याणी झाली आहे अशी. सो आता जेवायला वाढलंय आणि वाजले आहे 4 वाजले. तुम्हाला घ्या. तर लेट जरा जेवण झालंय. 3:30 झाले. सॉरी गाईस, 3:30 झालेत आणि जेवायला वाढलंय. तर मी आता टेस्ट करून बघते की बिर्याणी कशी झाली आहे. करते. खूप गरम आहे कारण आत्ताच जस्ट गॅसवरून अशी खाली उतरून डायरेक्ट जेवायला. गॅस गरम आहे बिर्याणी खूप. हा, ती बोलते चव बघ बाय. एवढं कमी कशाला, अगदी बहिरे झाल्यासारखं. मस्त झाली मोठी मम्मी. मस्त झाली आहे. अजून मी टेस्ट करून सांगणार आहे. नको. चांगली झाली आहे, स्वादिष्ट. मीठ बरोबर आहे, सगळं बरोबर आहे ग. सो गाईज, मी जेवण करते आणि मग तुमच्याशी बोलते कारण मला आता खूप भूक लागली आहे. मी सकाळी नाश्ता पण नव्हता केला कारण मला हे खायचं होतं म्हणून. सो आता नाही, मी सकाळी पोहे खाल्ले होते पोहे. सो गाईज, मी जेवण भेटते तुम्हाला. सो गाईज, इथे आता भाऊबीजचं ओवाळती आहे. म्हणजे मी हा टिक्का लावलेला तो थोडा नीट लागला नव्हता म्हणून मी परत पुसलेला आणि परत लावलेला. सो आता मी भाऊबीजचे जे करगुटा असतो तो आता त्याच्या फोटोच्या इथे ठेवणार आहे. सो हा माझा दादा आहे. सो आता भाऊबीज झाली आमची इथे, तुम्ही पाहू शकता. सो आता मी घरी चालली आहे. भाऊबीज झाली आहे आमची सेलिब्रेट करून. आता घरी जाणार. मस्त जेवण पण झालेलं, पोटभर जेवली आहे मी. आणि मी वरतून बिर्याणी पार्सल पण घेतली आहे घरी खायसाठी. सो आता मी घरी जाणार आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.